जीएन साईबाबांसह सर्व आरोपींना हायकोर्टाकडून मुक्तता झालेली आहे। कथित नक्षलवादी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि त्यांच्या साथीदारांच्या शिक्षेवरती आज निर्णय झालेला आहे। शहरी नक्षलवाद प्रकरणात ही अटक झालेली होती। जीएन साईबाबांसह सर्व आरोपींना हायकोर्टातून मुक्तता झालेली आहे। जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देतात। जितेंद्र, जीएन साईबाबांसह सर्व आरोपींना हायकोर्टातून मुक्तता झालेली आहे, काय बातमी आहे? ज्याप्रमाणे आज निर्णय अपेक्षित होता, म्हणजे आज हायकोर्टाने यावर निर्णय दिलेला आहे। यावर सुनावणी, अंतिम सुनावणी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झालेली होती आणि आज अपेक्षित होता की निर्णय येईल म्हणून। मात्र हा राज्य सरकारला मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद या विषयावर जे जेएनयूचे प्राध्यापक आहेत, माजी प्राध्यापक आहेत जीएन साईबाबा यांना अटक करण्यात आलेली होती। त्याचबरोबर त्यांच्यासोबत 5 आरोपी होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे। प्रशांत राही, हेम मिश्रा, हेम तिर्की, विजय तिर्की अशी इतर आरोपींची नावं आहेत। या सर्वांची आज हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्याचा आधार जो मानलेला आहे तो हे की यूएपीएचा जो ऍक्ट त्यांच्यावर कायदा लावण्यात आलेला होता त्याचं योग्य प्रकारे पालन करण्यात आलेलं नाहीये। त्याचबरोबर जे डिजिटल पुरावे होते त्यांचा जो प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्णपणे पाळण्यात आलेली नाही आणि या आधारावर हायकोर्टाने आज यांची मुक्तता केलेली आहे। जवळपास 2018 गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली होती। त्या विरोधात हायकोर्टात गेलेले होते आरोपी। आता राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात जातं का? कारण यापूर्वी देखील सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला जावं लागलं होतं, कारण 2022 देखील याच प्रकारचा निर्णय हायकोर्टाने दिलेला होता आणि राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन ही शिक्षा जी आहे ती माफ करण्याची जी शिक्षा आहे, माफ केलेलं होतं कोर्टाने, निर्दोष मुक्तता केलं होतं, तो ऑर्डरच स्क्वॅश केलेला होता। त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राज्य सरकारला हा मोठा धक्का असाच म्हणावा लागेल। जितेंद्र, हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे? हे शहरी नक्षलवादाशी संबंधित प्रकरण आहे। त्याचबरोबर नक्षलवादी ज्या काही कारवाया होत होत्या त्यामध्ये 2013 पहिली अटक गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेली होती। प्रशांत राही हा उत्तराखंडचा राहणारा एक होता, त्याला अटक केलेली होती पोलिसांनी आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एक एक करत याचे जे संपूर्ण तार आहेत ते जेएनयूचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेले होते आणि त्यांना मग गडचिरोली पोलिसांनी दिल्लीमध्ये जेएनयू मध्ये जाऊन अटक केलेली होती। जीएन साईबाबा हे 90% अपंग आहेत, ते व्हीलचेअर शिवाय उभेही राहू शकत नाही किंवा चालू शकत नाही। जितेंद्र, त्यामुळे शहरी नक्षलवाद प्रकरणात ही मोठी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।